नमस्कार. संध्याच फेवरेट रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्टी सुरू आहेत. मुलांना सारखं काहीतरी खावंसं वाटतं व सारखं आपल्या मागे लागतात की आम्हाला काहीतरी करून द्या, आम्हाला काहीतरी खायला दे. तर इथं मी कोबीचे ड्राय मंचुरियन करणार आहे, जेणेकरूनचे 2 दिवस सहज टिकतील. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नंतर सॉस टाकून हे ओले मंचुरियनही करू शकता. तुम्ही बघू शकता की आतून एकदम अशी स्पंजी व वरून कुरकुरीत असे हे मंचुरियन होतात. बघता क्षणी मुलं असं कोरडंच खातील. तुम्ही जर भरपूर प्रमाणात हे करून वरती जरी ठेवले तरीही चालतील. बिना फ्रीजचा वापर करता वरतीही 2 दिवस टिकतील. एकदम कुरकुरीत व आतून एकदम सॉफ्ट असे हे मंचुरियन घरच्या साहित्यात होणारे व फक्त एक 10 ते 15 मिनिटात होणारे, न किसता एक ट्रिक वापरून करणार आहे. आता इथे काय केले मी, हा कोबी घेतलाय. हा मीडियम साईजचा कोबी आहे. आपल्याला न किसता आधी आपण त्याचे काप करून घेणार आहे. किसण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ जातो. शक्यतो कोबी निवडताना असे पाने थोडीशी उघडून बघा, कारण की आत थोड्याशा आळ्या किंवा किडे असतात. किंवा धुवून घेतला तरीही चालेल. आता ही मी चाकूने मोठे मोठे काप करून घेते. किसत बसायचं नाही, कारण की भरपूर प्रमाणात जर करायचं असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरा. तुमच्या मुलांना हे मंचुरियन खूप आवडतील. अशा प्रकारे मोठे काप करून घ्यायचे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडे बारीक केले तरी चालतील, जरी मोठे केले तर चालतील, कारण की आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यातच बारीक करायचे. खूप छान बारीक होतात, तुम्हाला मी दाखवेन सुद्धा. आता मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेते. मी असे मीडियम साईजचे केले, ज्यादा मोठेही नाहीत व ज्यादा बारीकही नाही. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे भरून घेते. बसेल तेवढं. तुम्हाला थोडं थोडं करायचं असेल तर थोडं करा, जर मोठं करायचं असेल तर मोठंही करू शकता. झटकीपट होणारी ही मंचुरियन रेसिपी आहे. आता आपण हे मिक्सरवरती तुम्ही बघू शकता छान असं बारीक केले. आपण खोबरं कसं किसल्यानंतर होतं त्याप्रमाणे होतंय. एखादा छोटासा पीस राहिला तरीही काही हरकत नाही. आता आपण याच्यामध्ये सगळे सॉस आणि मसाले टाकून घेणार आहे. ही मंचुरियन एकदा केल्यावर मुलं तुमच्याकडे दुसरे मंचुरियनचा प्रकारही मागणार नाहीत. आता इथं मी 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते. तुमच्या कोबीच्या प्रमाणाने कमी जादा करू शकता. आता 4 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर त्याच्यात मी 3 चमचे मैदा टाकून घेते. तांदळाचं पीठ टाकून घेते. आपण मैद्याचा वापर अजिबात करणार नाही. तुमच्याकडं जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मैदा ॲड करू शकता. मैदा नसेल तर तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठही वापरू शकता. आता याच्यामध्ये मी आपल्या आवडीनुसार सगळे सॉस टाकायचे, कमी जादा प्रमाणात तुम्ही करू शकता. इथं आता मी सोया सॉस साधारणतः आमच्यात खूप आवडतो, त्यामुळे 2 चमचे घेतलाय. तर ग्रीन चिल्ली सॉस घेतला आहे, रेड चिल्ली सॉस घेतला आहे. याच्यातील एखादा तुमच्याजवळ जर सॉस नसेल तरी काहीही हरकत नाही. शक्यतो मंचुरियनमध्ये सॉसचे प्रमाण थोडेसे जादा असल्यानंतर ते टेस्टी लागतात व मुलांनाही खूप आवडतात. आता मी जे सगळे सॉस टाकून घेते. आता इथं मी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते. साधारणतः 1 ते 1.5 चमचा मी टाकून घेतली. आता त्याच्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. मिठाचं प्रमाण थोडंसं जपून, कारण की सॉसमध्ये पण मीठ वापरलेलं असतं. एक अर्धा चमचा होईल एवढं मी मीठ टाकून घेतले. आता याच्यामध्ये आपण जे घरगुती आपला मसाला असतो तो टाकून घेणार आहे. ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका, नसेल तर राहू द्या. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हिरवी मिरचीही बारीक कट करून टाकू शकता. थोडीशी कोथिंबीर देखील ॲड करू शकता, कारण मी नाही टाकणार, कारण की आपण तिखट टाकले. आता पाण्याचा एक थेंबही न वापरता आता आपल्याला घट्टसर असा गोळा करायचा आहे. कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण पण थोडंसं कमीच घ्यायचं, कारण की कोबी मंचुरियन म्हटल्यावर त्यात कोबीची चव ही लागलीच पाहिजे. तुम्ही बघू शकता आपलं पिठाचे प्रमाण एकदम बरोबर आहे. तुम्हाला थोडंसं ड्राय वाटलं तर थोडासा पाणीचा हात घ्या, आणि जर ओलसर वाटलं तर ओलसर वाटलं तर थोडंसं पीठ ॲड करा. तांदळाचं पीठ ॲड करा, कॉर्नफ्लॉवर नको.
आता याचा आपण एवढ्या वेळ तिंबायचं की याचा छान असा गोळा तयार झाला पाहिजे. अशा प्रकारे जर गोळा तयार झाल्यानंतर समजून घ्यायचं की आपलं पीठ तयार झालं आहे. त्याला भिजत ठेवण्याची ती काहीही गरज नाही. तुम्ही बघू शकता लगेच गोळा आपला तयार झाला आहे. हे परफेक्ट असं पीठ तयार झालं आपलं मंचुरियनचं. आता अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे. आपण तळताना केले तरीही चालतील. आता गॅसवरती ते मी लोखंडी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. आपलं तेल छान असं कडलं गेले. सुरुवातीला काय करायचं, मोठा गॅस करायचा, 1-2 मिनिट तळू द्यायचं व नंतर मीडियम गॅसवरती साधारणतः छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. सुरुवातीला हा गॅस एकदम मोठा आहे. बसतील तेवढे ग्लास ठेवलेत. बसतील तेवढे मंचुरियन ठेवलेत. याच्यात तळायला टाकलेत. आता सुरुवातीला अजिबात हलवायचं नाही. नंतर 1-2 मिनिट झाल्यानंतर आपण याला हलवायचं, नाहीतर जेणेकरून खाली कडेला चिटकले जातात. तुम्ही बघू शकताय. आता 1-2 मिनिट झाले. आपले मंचुरियन आपल्याला वरती आलेले दिसत आहेत. खाली अजिबात चिटकले नाहीत, एकदम फुलल्यासारखे दिसते. आता गॅस मीडियम करायचा. मीडियम गॅसवरती छान असे तळून घ्यायचे, जेणेकरून आतनं पण छान तळले जातात. तळण्यासाठी थोडासा वेळ द्या, कारण की आपल्याला हे 2-3 दिवस टिकवायचे. जर ते खराब होऊ द्यायचे नसतील तर पूर्णपणे छान असे तळून घ्यायचे. हे मंचुरियन तुम्ही असे सॉस बरोबर खाऊ शकता, कोरडे खाऊ शकता, किंवा आपण जे मंचुरियन करतो त्या प्रकारात देखील हे करून तुम्ही मुलांना देऊ शकता. बघू शकता याला कलर किती छान आलाय, दिसायलाही किती छान दिसते. झटकीपट होणारी ही मंचुरियनची रेसिपी दुपारच्या वेळेत लगेच करून देण्यासाठी खूप छान ही अशी ही मंचुरियन आहेत. तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आता आपले हे मंचुरियन छान असे तळले गेलेत. आता आपण हे काढून घेऊया व तुम्हाला जर साठवून ठेवायचे असतील तर पूर्ण थंड झाल्यावर एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यात हवाबंद अशा डब्यामध्ये ठेवून द्यायचे. आणि जर लगे खायचे असतील तर वरती 1 दिवसासाठी ठेवले तरीही चालतील. तर थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा. अशा प्रकारे आपले हे मंचुरियन तयार झाले. धन्यवाद.